स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. यापुढे ती मालिकेत दिसणार नाही. मालिकेला धक्कादायक वळण आलं असून आता नवी अभिनेत्री मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेच्या मागील एपिसोडमध्ये कलाला त्यांच्या घराचं सत्य अद्वैतला सांगायचं असतं. त्यासाठी ती चिठ्ठी लिहिते आणि ती चिठ्ठी काही करून अद्वैतपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मात्र कलाचा अपघात होतो आणि सुकन्या या नव्या पात्राची मालिकेत एंट्री होते. सुकन्याला हार्टचा त्रास असतो, तरीही ती स्वतःचा विचार न करता कलाला वाचवण्यासाठी तिला रुग्णालयात घेऊन जाते. कलाला शुद्ध येते तेव्हा ती मला कोणी वाचवलं असं विचारते. त्यावर डॉक्टर तिला सुकन्या आणि तिच्या आजाराबद्दल सांगतात. अद्वैतला कलाच्या अपघाताबद्दल समजताच तो रुग्णालयात जातो. कला मनातल्या मनात म्हणते आता चांदेकरला घराचं सत्य समजेल असं म्हणून ती अद्वैतला अंगाई गायला सांगते आणि कला तेव्हाच आपले प्राण सोडते. नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये आबा कलाच्या मृत्यूच्या 6 महिन्यांनंतर अद्वैतला मंदिरात यायला सांगतात. पण तो म्हणतो नाही आबा, ज्या क्षणी खरे गेली त्या क्षणापासून माझी इथे जायची इच्छाही नाहीये. तर दुसरीकडे सुकन्या देवीसमोर प्रार्थना करत म्हणते हे सगळं तुझ्या इच्छेनेच झालंय. आता फक्त हे नवं हृदय देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून मनापासून त्यांचे आभार मानायचेत. सुकन्या मंदिरातून उतरत असताना ती अद्वैतला धडकते आणि दोघं एकमेकांकडे बघतात. यावरून कलानेच सुकन्याला तिचं हृदय दिलं असल्याचं समजतं. त्यामुळे आता कलाच्या हृदयात अद्वैत असल्यामुळे सुकन्याही अद्वैतच्या प्रेमात पडेल का आणि त्या अगोदर सुकन्या चांदेकर कुटुंबापर्यंत कशी पोहोचेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सुकन्याचं पात्र प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर साकारतीये. मात्र प्रेक्षकांनी या ट्विस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आम्ही आता ही मालिका पाहणार नाही असंही म्हटलंय. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील या अनोख्या ट्विस्टमुळे मालिकेच्या TRPवर परिणाम होईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेत तुम्ही कलाला मिस करणार का आणि या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा स्पॉटलाईट मराठी.